पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पृथ्वी सोवळी आकाश सोवळे मन हे ओवळे अभक्तांचे. पृथ्वी सोवळी आकाश सोवळे मन हे ओवळे अभक्तांचे. ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे असो खेळे मेळे ये जनी. ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी तरिसी निर्धारी एकच नामे. ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे असो खेळ मेळे ये जनी. सोपान अखंड सोहळा प्रचंड. सोपान अखंड सोहळा प्रचंड न बोले वितंड हरिविण. ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे असो खेळे मेळे ये चले. अधिक मासातील आजच्या दिवसाच्या सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो आपल्या सोपान काका महाराजांचा आहे. ही जी 4 भावंड होती, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई, त्यांच्यामधील ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती वारकरी संप्रदायानं आपला प्रमाण ग्रंथ म्हणून स्वीकारली. त्यामुळे सगळ्यांना माहिती असतं. ज्ञानदेवे रचिला पाया असं त्यांचं वर्णन केलं बहिणाबाईंनी. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःलाच त्यांच्याबद्दल खूप मोठा आदर वगैरे असल्यामुळं निवृत्तीनाथांच्याबद्दलही आपल्याला पुरेशी माहिती असते. त्यांच्याबद्दल अतीव आदर असतो. आणि मुक्ताई एवढ्या लहान, इतक्या छोट्या वयात त्यांनी चांगदेवासारख्या 1400 वर्ष वयाच्या योग्याचं गुरुत्व पेललं. ज्ञानेश्वर महाराजांना ताटीचे अभंग सांगितले. फार मोठ्या कौतुकाची गोष्ट असते. आता सगळ्यांमध्ये थोडं लोकांचं दुर्लक्ष होतं आमच्या काकांच्याकडे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या एकूणच वलयामुळं थोडेसे असं वाटतं की आपल्याला काका धाकवलेत. पण काकांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपण जर नामदेवरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वर महाराजांची आदी हा एक चरित्र ग्रंथ आहे, तो जर पाहिला, आणि मुद्दाम सांगतो तुम्हाला, सहज प्रसंग आला म्हणून, की आदी, समाधी आणि तीर्थावळी ही 3 प्रकरणं या 4ही भावंडांच्या चरित्राची खरं तर ही नामदेवरायांनी लिहिली. आणि वारकऱ्यांच्या मध्ये ती प्रमाण मानली जातात. कीर्तनामध्ये, विशेषतः जागरामध्ये त्यांचं नेहमी विवेचन होतं, ते म्हटले जातात सगळे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या तिघांचा स्वतंत्र अशा प्रकारे विचार, एकत्रित, स्वतंत्र म्हणजे त्या 3 गोष्टींचा असा एकत्रित विचार कुणी फारसा केलेला दिसत नाही. तर ती उणीव भरून काढण्यासाठी आमचे सकाळचे संपादक, सकाळ प्रकाशन जे आहे ना त्याचे व्यवस्थापक आशुतोष रामगीर यांनी मला सांगितलं आणि मी या 3ही ग्रंथाचं संपादन केलं आहे, 3ही चरित्र प्रकरणांचं. आणि आता ते अधिक महिन्यामध्येच प्रकाशित होणार आहे. नामदेवरायांची आदी, समाधी आणि तीर्थावळी हे 3 हे या ठिकाणी आपल्याला सहज प्रसंगाला म्हणून सांगतो. कारण आधीमध्ये सोपान काकांचं वर्णन झालेलं आहे की सोपान काका हे कसं आहे, एक ज्याला आपण यंग अँग्री मॅन म्हणतो या 4 भावंडांमध्ये, तशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे. आमचे दुसरे एक मित्र सचिन परब हे रिंगण नावाचा अंक चालवतात. दरवेळेला आषाढीच्या निमित्ताने स्वतंत्र अंक काढतात. तर या वर्षीचा अंक त्यांनी सोपान काकांच्यावरती काढलेला आहे. त्यामुळं काकांचं म्हणणं काय होतं सगळ्या प्रक्रियेमध्ये, काकांचा रोल काय आहे. समाधीमध्ये सुद्धा काकांच्याबद्दल निवृत्तीनाथ जे म्हणतात, सासवडला त्यांनी समाधी घेतली, मला कल्पना आहे, ते फार महत्त्वाचं आहे. तिकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे, वेधलं पाहिजे. आणि सोपान काकांचे जरी थोडे अभंग असले तरी ते फार महत्त्वाचे अभंग आहेत. असे खच्चून भरलेले अभंग आहेत त्या अर्थाने
तेव्हा तिकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून आजच्या या सेवेसाठी अभंग घेतला सोपन काकांचा. सोपन काकांचं काय म्हणणं होतं ज्यावेळेला असा विषय निघाला की आपल्याला कल्पना आहे की संन्याशाच्या पोटची मुलं की जे धर्मशास्त्राला विहित नाही, संन्याशानं परत संसार करायचा, गृहस्थाश्रमात यायचं, हे त्यावेळच्या धर्मशास्त्राला मान्य नव्हतं. आणि आरूढ पतित असं नाव असायचं की जो संन्यासापर्यंत वरची पायरी चढत गेला, शेवटचा आश्रम संन्यास, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, आरूढ झाला तिथे आणि परत खाली आला, आरूढ पतित असं म्हटलं जातं. आणि हे कृत्य अत्यंत पातकी समजलं जायचं त्या काळामध्ये. म्हणजे बाकीचे तर सोडा, धर्मशास्त्रामध्ये याचं विवेचन असेल याच्यात नवल नाही, पण ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा त्याची निंदा आलेली आहे अशा प्रकारच्या लोकांची. शंकर भाष्यामध्ये आलेली जिज्ञासूंनी पाहावं. तर अशा गृहस्थाश्रमात परत आलेल्या, संन्यास सोडून परत आलेल्या विठ्ठलपंतांची ही मुलं, त्यामुळं त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात आला होता. आणि हा बहिष्कार उठावा असं वाटत होतं निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वर महाराजांना. का वाटत होतं की तसं झाल्याशिवाय त्यांना समाजामध्ये व्यवहार करता येत नव्हता, कारण ते समाज बाह्य होते. मग समाजात मिसळण्यासाठी जी किमान, आणि त्यांना गरज होती मिसळण्याची, ते त्यांचं कर्तव्य कर्म होतं, त्यांनी स्वीकारलेलं, अंगीकारलेलं, त्याच्यात त्यांचा अवतार होता की त्यांना उपदेश करायचा होता, लोकांना सांगायचं होतं. मग असं ठरलं की काय म्हणतील त्याप्रमाणे करू आपण, बघूयात प्रायश्चित्त देतात का, काय करतात का. म्हणून ब्रह्मसभेला विनंती केली. मग माहिती आहे तुम्हाला, कल्पना आहे सगळ्यात. आळंदीच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही पैठणला जा. तर मग ह्यांची चर्चा झाली या चौघांची की काय करायचं, आपण जायचं का पैठणला, त्या व्यवस्थेला शरण जायचं का, त्यांच्याकडनं प्रायश्चित्त घ्यायचं का. तर त्यावेळेला सोपन काकांनी भूमिका मांडली होती फार महत्वाची आहे की आम्हाला प्रायश्चित्त देणारे हे कोण, आमची कुळकथा तपासणारे हे कोण, यांचा काय अधिकार आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्वच्छ भूमिका मांडली होती. पण अर्थात म्हणजे एका पद्धतीने ती बरोबर आहे, एका पॉईंट ऑफ व्ह्यू ती बरोबर आहे, परंतु आपल्याला समाजात जाऊन समाजासाठी काही काम करायचं आहे, म्हणून आपल्याला जाणं भाग आहे आणि त्यांचं ऐकणं भाग आहे. तो लोकसंग्रहाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीने काकांचं समाधान ज्ञानेश्वर महाराजांनी आणि निवृत्तीनाथांनी केलं आणि काका त्याला राजी झाले. आणि नंतर सगळेजण पैठणला गेले वगैरे. पुढचा कथाभाग आपल्याला माहिती आहे. तर काय नेमका पॉईंट ऑफ व्ह्यू होता सोपन काकांचा, हे ह्या अभंगाच्या द्वारे आपल्याला कळेल. की सामान्यपणे कसं होतं की जे धर्मनिष्ठ माणसं असतात आणि कर्म म्हणजेच धर्म किंवा कर्मकांड म्हणजेच धर्म असं मानणारे जे लोक असतात, त्यांनी खूप असं त्याला काय म्हणतो आपण काटेकोरपणे, टाईटली ही सगळी मांडणी केली. म्हणजे वैदिक परंपरेमध्ये मीमांसा दर्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला ही सगळ्या प्रकारची मांडणी दिसून येईल. आणि मग त्या मांडणीमध्ये वेगवेगळ्या वर्ण आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांचे असे अधिकार भेद आहेत. कुणी कोणाशी कसं वागायचं असतं, प्रोटोकॉल आहेत सगळे. कुणी कोणाला शिवायचं, कुणी कोणाला शिवायचं नाही, कुणी ज्ञान द्यायचं, कुणी नाही द्यायचं, कुणी यज्ञ करायचा, कुणी करायचं नाही. या सगळ्या प्रकारची बारीक सारीक तपशिला सकट सूक्ष्म विधी काय, निषेध काय. म्हणून ते तुकोबाराजी म्हणाले, तुका म्हणे विधी निषेधाचे ठाई बुडाले तया नाही देव करी. कारण ते इतकं सूक्ष्म आहे की तुम्ही मग त्याच्यामध्येच बुडून जाता. हे सगळं कशासाठी चाललंय, शेवटी ज्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चाललेले आहेत त्यालाच तुम्ही विसरता. असं नाही व्हायला पाहिजे, पण झालं. आणि त्यातनं मग ही कल्पना पुढे आली, सोवळं आणि ओवळं. की सोवळं पाळणं म्हणजे काय की आपण अत्यंत शुद्ध असणं, शुचिर्भूत असणं. मग सगळं स्नान वगैरे करून वगैरे वगैरे विशिष्ट प्रकारची वस्त्र नेसायची, चालायचं सोहळ्यामध्ये. मग इतरांनी आपल्याला आपल्या जवळ यायचं नाही, आपल्याला शिवायचं नाही, आपण त्यांना शिवायचं नाही. स्पर्श झाला तर ते एक प्रकारचं निषिद्ध, एक प्रकारची निषिद्ध गोष्ट घडली. मग त्याचं काहीतरी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी स्नान तरी परत केलं पाहिजे. हे सोहळ्या ओळ्यामध्ये खूप लोक गुरफटले, खूप गुरफटले आणि त्यामुळे आपला विकास खुंटला. पण तो ऐतिहासिक मुद्दा झाला. या ठिकाणी सांगायचं काय माहिती का, की सोपान काकांच्या सारखे लोक जे अत्यंत वरच्या स्तरावरून बघतायत खाली,
त्यांना या सगळ्या गोष्टीमधलं वैयर्थ लक्षात येतं, निरर्थकता लक्षात येते आणि याच्यामध्ये लोक बुडून चाललेले आहेत याच्याबद्दल फार खंत वाटते. आता यांच्या स्वतःचा काय त्याच्याबद्दलचा स्टँड आहे, काय भूमिका आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. यामुळं काय होतं हे यांनी अनुभवलेलं आहे अशा प्रकारे. म्हणजे यांना वर्णबाह्य ठरवल्यामुळं धर्मशास्त्राला अनुसरून अशी वेळ आली की आळंदीमधल्या कुंभारांनी सुद्धा यांना घट देऊ नये, मडकं देऊ नये, परळ म्हणतात त्याला, एक तुकडा असतो मडक्याचा की ज्याच्यावरती पोळ्या भाजतात, मांडे भाजता येतात, नाही द्यायचं. म्हणजे समाजातला सगळाच व्यवहार खुंटून टाकला होता. मग अशा वेळेला ते ज्ञानेश्वर महाराजांना भोजलिंग काकांसारख्या लोकांनी जवळ केलं वगैरे या भावंडांना, ह्या बाकीचा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यातून त्या व्यवस्थेमुळं, त्या अतिरेकीमुळं, कर्मकांडाच्या शुद्ध अशुद्ध याच्या टोकाच्या संकल्पनामुळं ज्यांनी प्रत्यक्ष भोगलेलं आहे अशांच्यापैकी सोपान काका आहेत, अशांच्यापैकी ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांचा तो निर्णय की याच्याबद्दल काही बोलायचं नाही, आपण लोकांना सतत ॲफर्मेटिव्ह सांगत राहायचं, ही गोष्ट विसरायची, आपण त्यांना क्षमा केली. टाटीच्या अभंगामध्ये तेच आहे. पण तरी तात्विक स्तरावरती या गोष्टींची कुठेतरी समीक्षा व्हायला पाहिजे. आणि हे तर मी म्हणालो त्याप्रमाणे अँग्री यंग मॅन सोपान काका, त्यामुळे त्यांच्या याच्यातनं तुम्हाला स्पष्टपणे दिसतं काही गोष्टी. आणि त्यातला हा आजचा अभंग आहे की 16 ओळेचे आपण जेव्हा मीमांसा करता, स्पर्शास्पर्श, शुद्धाशुद्ध, तुकोबाराय म्हणतात की शुद्धाशुद्ध निवडी कैसे, मांस चर्म भिन्न नाही, अमुक एक शुद्ध आहे आणि तमुक एक शुद्ध आहे, हे कसं निवडणार. म्हणजे ज्या मटेरियलनी, ज्या भौतिक द्रव्यांनी बनलेला आहे, नावाचा माणूस किंवा विशिष्ट जातीचा माणूस बनलेला आहे, त्याच भौतिक द्रव्यांनी इतर जातींची माणसं पण बनलेली आहेत ना. मग जाती व्यवस्था जी काही असेल, वर्णव्यवस्था जी काही असेल, ती एक तुम्ही फंक्शनिंग डिव्हिजन ऑफ लेबर ज्याला म्हणतो आपण, तेवढ्यापुरतीच, कारण ती उत्पादन व्यवस्था आहे. त्याच्या पाठीमागची एक ती भूमिका होती, एकेकाळी असेल म्हणजे होती, म्हणजे असेल गुणकर्म विभागाशी असं म्हटलं गेलं वर्णाच्या बाबतीमध्ये. पण ती जेव्हा एक फंक्शनल भूमिका असते, म्हणजे तात्कालिक असते, जोपर्यंत ते फंक्शन चालू आहे तोपर्यंत आहे, ते फंक्शन संपलं की ते गेलं, असं असलं पाहिजे. जे फंक्शनल होतं ते स्ट्रक्चरल केलं लोकांनी नंतरच्या काळामध्ये. आणि जे समान असलं पाहिजे, उत्पादन व्यवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या उत्पादनांना सारखं स्थान असलं पाहिजे, लक्षात घ्या, कारण सगळ्यांची गरज समाजाला असते. म्हणून ते असे एका स्तरावरती असले पाहिजेत. सगळे हे गट आहेत, समूह आहेत उत्पादन करणारे, ज्यांना आपल्याकडे जाती म्हटलं गेलं, हॉरिझॉन्टल असले पाहिजेत. आणि असतीलही कदाचित, तर त्यांना असं व्हर्टिकल केलं, त्या सगळ्या व्यवस्थेला उभं केलं. ही जी आडवी व्यवस्था होती तिला उभी केली गेली आणि मग त्याच्यातनं विषमता आली. मग त्या विषमतेमध्ये आणखीन पुढच्या गोष्टी शिरल्या. मग त्याच्यामध्ये ही कल्पना पावित्र्य, अपावित्र्य असा तो जो मुद्दा आहे तो. तर त्याच्या संदर्भामध्ये सोपान काकांची मीमांसा आहे की अरे तुम्ही काय सांगता, कोण सोवळं आणि कोण ओवळं. पृथ्वीचा विचार केला, पृथ्वी, आपण सगळे पृथ्वीवरती उभे आहोत. क्षमा नावाचा जो गुणधर्म आहे तो पृथ्वीचा गुणधर्म आहे. आणि या पृथ्वीच्या गुणधर्माचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत पुढे केलेला आहे. दृष्टांताच्या स्वरूपात का होईना पण तो केलेला आहे. तर त्या पृथ्वीला काही 16 ओळ आहे का, हा विचार आहे का, तर नाही. पृथ्वी समबुद्धीनं सगळ्या भूतांची धारणा करते, कोणालाही नाकारत नाही की, आणि असं म्हणत नाही की तू इथे पाऊल ठेवू नको, तू तिथे पाय ठेव, असं म्हणत नाही. हे क्षेत्र वर्जित आहे, हे पृथ्वीचं नाही. तुकोबाराय म्हणले की शिव वाटे परी न खंडे पृथ्वी. आपण भेद करतो की ही राष्ट्राची सीमा आहे, हा जिल्हा आहे, नकाशा काढतो, ही माझी जमीन आहे, मग तिथे 7/12चा उतारा येतो. हे गाव आहे, इथं संपलं, हद्द संपली, गावाची शिव सीमा. शिव वाटे परी न खंडे पृथ्वी, पृथ्वी प्रत्यक्ष त्याची खंडित झालेली आहे का नाही,
ती एकच आहे. हे सगळे मानवनिर्मित गोष्टी आहेत, पुरुषतंत्रातल्या गोष्टी आहेत सगळ्या. हे लक्षात येतं आपल्या. तर म्हणून सोपान काका महाराज म्हणतात की अरे ही अखंडची अखंड सगळी पृथ्वी सोहळी आहे, आकाश सोहळं आहे. कारण तिथे ओळे नावाची दुसरी कॅटेगरीच नाही, ते अखंड सोहळं आहे. नाही त्या विटाळ अखंड सोहळे, नाही त्या विटाळ अखंड सोहळा असं तुकोबाराय म्हणतात. तर त्यांना ओळेपणाचा स्पर्शच नाही. मग हा ओळेपणा आला कुठनं, किंवा सोहळं आणि ओवळं हे भेद आला कुठनं? सोपान काका म्हणतात मन हे ओवळे अभक्तांचे, त्याचं उगमस्थान तुमच्या मनामध्ये आहे. कारण तुम्ही अभक्त आहात. तुम्ही जर भक्त असाल तर तुम्हाला काय दिसेल? आदर्श पृथ्वी आदर्श दिसेल. कारण पृथ्वी सोहळं पाळत नाही. आकाश आदर्श दिसेल, आकाशामध्ये सोहळं नसतं. तुमच्यामध्ये जर असेल तर याचा अर्थ घ्यावा की आपण भक्त नाही आहोत. भक्तांच्या मनामध्ये अशा प्रकारची कल्पना येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की पृथ्वी आणि आकाश नाही म्हटलं तरी ही महाभूत आहेत, आणि महाभूत ॲज सच, महाभूत ही निर्जीव आहेत ना शेवटी. त्यामुळे त्यांना काय कळणार आहे काय सोहळं आणि काय ओवळं, काय पवित्र आणि काय अपवित्र? त्यामुळे त्यांची उदाहरणं इथं बिनकामाची आहेत. म्हणून सोपान काका महाराज थेट मुद्द्याला हात घालतात की ज्याची व्याख्या करताना ते ज्ञानरूप आहे असं म्हटलं जातं, कॉन्शियसनेस म्हटलं जातं. म्हणजे काय? ते ब्रह्म. त्याच्या बाबतीत तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही की त्याला काय समजतं म्हणून. सर्वज्ञ असा त्याचा उल्लेख केला गेला उपनिषदांमध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये. ज्ञानरूप असं ज्याला म्हटलं गेलं, त्याची काय अवस्था आहे? सोपान काका त्या ध्रुपदात म्हणतात ब्रह्म हे सोहळे, ब्रह्म सोहळे आहे. ही आमची दृष्टी आहे. म्हणजे हे इथपर्यंत जे वर्णन झालं हे कोणाची दृष्टी आहे? सोपान काकाची दृष्टी आहे. आणि काका म्हणतात न देखो ओवळे, आमच्यासाठी पृथ्वी सोहळी, आकाश सोहळं, ब्रह्म सोहळं. आम्हाला ओवळं कुणी दिसतच नाही. त्यामुळे असो खेळोमेळे, खेळेमेळे येजनी. आम्ही या सगळ्या लोकांच्या मध्ये खेळीमेळीनं राहू. खेळीमेळीनं राहूचा अर्थ कळला का? आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो आणि हा आपला खेळगडी आहे असं म्हणतो, खेळ खेळताना खेळच चालत नाही अशा प्रकारचा विचार की हा ओवळा आहे, हा सोहळा आहे, तो खेळच सगळा आटोपला असं होईल ना मग तसं केलं तर. म्हणजे नंतर क्रिकेटमध्ये असा विचार केला तुम्ही की हे 4 खेळाडू ओवळे आहेत समजा आणि बाकीचे सोहळे आहेत. मग आता त्या 4 खेळाडूंच्या पैकी एक यष्टीरक्षक आहे, एक त्याच्याकडे तो चेंडू गेला, त्याने हातात घेतला आणि त्यांनी स्लिपमधल्या आपल्या सहकार्याकडे दिला की तो स्लिपमधला सहकारी गोलंदाजाकडे तो पास करतो. आणि तो जर समजा सोहळा असला तर तो काय म्हणेल की माझ्याकडे तू नको देऊ. असं कसं करून चालेल? त्यामुळं सोहळं ओवळं म्हटलं तर खेळ होणारच नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे सांगायला हरकत नाही, तरी वेगळ्या प्रकारचा विषय असला तरी सुद्धा भारतीय क्रिकेटच्या संघामध्ये खरोखर अशी एक गोष्ट घडलेली आहे. असे खेळाडू होते. बाळू पालवणकर नावाचे खेळाडू होते. ही जुनी गोष्ट आहे. 1910च्या दरम्यानची समजा, म्हणजे आपण तिथून सुरुवात करू. 4 बंधू होते, 4-5 असतील. पालवणकर, त्यातला बाळू सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर विठ्ठल, आणि हे तथाकथित खालच्या जातीचे होते. लोक त्यांना अस्पृश्य मानायचे तेव्हाचे. तर ते क्रिकेटमध्ये प्रचंड तरबेज झाले, महान खेळाडू झाले दोघंही. जागतिक कीर्ती त्यांनी मिळवली. आणि सांगायचा मतलब असा की पुढे त्यावेळेला चौरंगी पंचरंगी सामने व्हायचे, म्हणजे असे जातन्याय सामने व्हायचे, धर्मन्याय. मुसलमानांची टीम, हिंदूंची टीम, पारशांची टीम, इंग्रजांची टीम, अशा टीमा असायच्या. आणि हिंदूंच्या टीमला कधी पहिला नंबर नाही मिळायचा. तर जेव्हा या मंडळींना प्रवेश दिला आणि ते त्यांच्या गुणवत्तेने चढत 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 पी विठ्ठल हा कॅप्टन झाला,
भारतीय संघाचा, भारतीय नाही सॉरी हिंदू संघाचा. त्यावेळेला भारताने पहिल्यांदा त्या चौरंगीमध्ये सगळ्यांच्यावरती मात केली आणि विजेते ठरले. काय ते 1925ची गोष्ट असेल त्या दरम्यानची. पण सुरुवातीच्या काळामध्ये बाळूला घेत नव्हते लोक टीममध्ये. मग एक इंग्रज मनुष्य होता त्या सगळ्या याचा संचालक, मी पुण्यात ती गोष्ट आहे, खरा कॅप्टन म्हणजे एकूण टीमचा पुण्यातल्या, त्यांनी दम दिला की याला तुम्ही घ्या, हा सगळ्यात चांगला खेळाडू आहे. मग बाळूने गोलंदाजीमध्ये उच्चांक केला. नंतरच्या काळात विठ्ठल आले, विठ्ठलने फलंदाजीमध्ये उच्चांक केला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की खेळामध्ये चालणार नाही ना हे सोहळं ओळं. मग आता आम्ही सगळ्या लोकांचा आमचा व्यवहार हा खेळीमिळीचा आहे म्हटल्यावरती आम्ही असं कसं म्हणू की हे ओळे आहेत, हे सोहळे आहेत, यांना आम्ही शिवणार नाही कारण आम्ही सोहळे आहेत, असं नाही म्हणणं. आमच्या दृष्टिकोनातून सगळं जगत सोहळं आहे असं आहे. ओळ्याचा विचार कुठनं येतो मग? हा या प्रकारे तो अभक्तांच्या मनामध्ये असतो. आम्ही सगळ्या लोकांच्या मध्ये वावरतो, खेळीमिळीने वावरतो, कोणाचा द्वेष करीत नाही, कोणाला तुच्छ मानत नाही, कोणाच्या स्पर्शाने आम्हाला विटाळ होत नाही, असं स्पष्टपणे तुकाराम महाराज, सोपान काका महाराज अभंगामध्ये सांगतात. तुकोबारायांनी सांगितलं ना, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. त्यांनाच आम्ही सोहळं मानतो, म्हणजे भक्तांना. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि काका नेमकं तेच सांगतायत. ते म्हणतायत ब्रह्म हे सोवळे न देखो ओवळे, असो खेळे मिळे ये जनी. आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला मान्य असणारं जे तीर्थ आहे ते म्हणजे पंढरी आहे. आणि पंढरी क्षेत्र हे या सगळ्या सोहळ्या ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. ती राजधानी आहे. असा देश असतो आणि त्या देशाची राजधानी असते की नाही, ते सेंटर असतं, केंद्र असतं. तसं या सोहळ्या ब्रह्मांडाचं प्रतीक, सोहळ्या ब्रह्मांडाचं केंद्रस्थान म्हणजे पंढरी आहे. तिसऱ्या चरणात सांगतात, ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी, तरसी निर्धारे एक नामे, एकच नामे. तो त्या पंढरीमध्ये ती सोवळी आहे, तिथे कोणालाही आडकाठी नाही. त्यामुळं तिथे गेलात, नामस्मरण केलं तर मात्र तू तरशी, तुला दुसरं काही करावं लागणार नाही. हे प्रचंड अशा प्रकारचं समतेचं तत्वज्ञान आहे. आणि हे खूप दिवसापर्यंत असं होतं. तुम्हाला सांगतो, मागच्या शतकामध्ये कोणीतरी 1930च्या दरम्यानच्या गॅजेटची गोष्ट आहे की एन्थोमेम नावाचा कदाचित तो लेखक सुद्धा असेल, त्याच्या पुस्तकातला आहे. त्यानं जातीव्यवस्थेवरती लिहिलं महाराष्ट्रामधल्या, आणि त्याला सहज लिहून गेला तो, म्हणजे हा पुरावा आहे की पंढरी वगळता इतरत्र सर्व हे पाळलं जातं. स्पर्श अस्पृश्य अस्पर्श वगैरे वगैरे या ज्या गोष्टीत ते हे त्यांनी लिहिलं म्हणून आपल्याला आज समजते ते. नाही तर बऱ्याच लोकांचा समज असा आहे की अरे हे कुठल्या आले वारकरी, हे काय असं करत नव्हते, बाकी ज्यांच्यासारखे देत, फक्त असं नव्हतं. पंढरी त्याला अपवाद होते. निदान पंढरीत गेल्यानंतर जरी असली थेरं करायची नाही, बाकीची ती तुमच्या गावात तुमच्या घरात काय असेल ते करा, असा तो मुद्दा होता. तर हे काका सांगतायत की ब्रह्मांड पंढरी. आता असं असून सुद्धा पंढरीमध्ये हे कधी शिरलं, हा एक प्रश्न आहे ना. आणि त्याचं उत्तर फार अवघड नाही. हा धर्मशास्त्राला धरून येणारा विषय आहे. पंढरपूरमध्ये एक महान, म्हणजे महानच म्हटलं पाहिजे अर्थात, म्हणजे तो काही मुद्दा नाही आहे, बाबा पाधे नावाचे धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी तो धर्मसिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे आता मला सांगा तुम्ही की असे ग्रंथ कुठे लिहिले गेले पाहिजेत, तो सध्या म्हणू शकत, त्यांच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही. पण अशा धर्मशास्त्रावरचे ग्रंथ की जिथे विधिनिषेधाला वाव आहे, जिथे सोहळ्या ओळ्याला स्थान आहे, हे पैठणला लिहिलं तर ठीक आहेत ना. ते काय म्हणत त्याला, धर्मशास्त्राचं ते मायाघरच होतं. हा ज्ञानेश्वर महाराजांच्या याचा निवाडा तिथे पैठणला झाला, धर्मसभा भरायची. ज्या वेळेला पंढरीमध्ये अशा प्रकारची ग्रंथ निर्मिती होती, तेव्हा समजलं की हळूहळू पंढरीचा राज सुरू झाला. आणि तिथं जी गोष्ट संतांनी नाकारली, तिने तिथं डोकं वर काढलं आणि पुढे ती घसरणच सुरू झाली.
मोठमोठे शास्त्रीय पंडित की ज्यांनी मंदिर प्रवेशाला विरोध केला धर्मशास्त्राच्या नावाने, तिथे होऊन गेले. त्यांनी सामान्य माणसाला काही काही भलत्याच गोष्टी सांगितल्या आणि यांनाही खरं वाटायला लागल्या. तर काय सांगायचं तुम्हाला, वारकऱ्यांना, वारकऱ्यांच्या महाराजांना. तर मूळ तुम्हाला काय सांगतं, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, एकनाथ महाराज काय सांगतात. आणि काका तर स्पष्ट सांगतात की ब्रह्मांड पंढरी सोवळी आहे खरी, तरसी निर्धारी एकच नामे. आणि म्हणून सोपान काका म्हणतात की अरे सगळं सोहळं आहे, पंढरी जे आमचं क्षेत्र आहे ते सोहळं आहे. आणि मग महाराजावर तुमचं काय असं विचारायला एखाद्याला कोणीतरी सोपान काकांना. काका म्हणतात सोपान अखंड सोहळा प्रचंड. सोपान महाराज पूर्णपणे पूर्ण वेळ सोहळे आहेत, अखंड सोहळे आहेत. न देखे वितंड हरिविण. आम्हाला सर्वत्र फक्त परमात्माच दिसतो म्हणून सगळेच सोहळे वाटतात आम्हाला. सगळी पृथ्वी सोहळे वाटते, सगळं आकाश सोहळं वाटतं. आमचं तीर्थक्षेत्र जे आहे ते सोहळं आहे. आणि म्हणून आम्ही काय 24/7 सोहळेच आहोत. आमच्यात कुणीही ओळ नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरपूरमध्ये एक महान, म्हणजे महानच म्हटलं पाहिजे अर्थात, म्हणजे तो काही मुद्दा नाही आहे. बाबा पाधे नावाचे धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी तो धर्मसिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे आता मला सांगा तुम्ही की असे ग्रंथ कुठे लिहिले गेले पाहिजेत. तो सध्या मनुष्य होतात, त्यांच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही. पण असे धर्मशास्त्रावरचे ग्रंथ की जिथे विधिनिषेधाला वाव आहे, जिथे सोहळ्या ओळ्याला स्थान आहे, हे पैठणला लिहिलं तर ठीक आहेत ना. ते काय म्हणत त्याला, धर्मशास्त्राचं ते मायाघरच होतं. हा ज्ञानेश्वर महाराजांच्या याचा निवाडा तिथे पैठणला झाला, धर्मसभा भरायची. ज्या वेळेला पंढरीमध्ये अशा प्रकारची ग्रंथ निर्मिती होती तेव्हा समजायचं की हळूहळू पंढरीचा राज सुरू झाला. आणि तिथं जी गोष्ट संतांनी नाकारली तिने तिथं डोकं वर काढलं आणि पुढे ती घसरणच सुरू झाली. मोठमोठे शास्त्रीय पंडित की ज्यांनी मंदिर प्रवेशाला विरोध केला धर्मशास्त्राच्या नावाने, तिथे होऊन गेले. त्यांनी सामान्य माणसाला काही काही भलत्याच गोष्टी सांगितल्या आणि यांनाही खरं वाटायला लागल्या. तर काय सांगायचं तुम्हाला, वारकऱ्यांना, वारकऱ्यांच्या महाराजांना. तर मूळ तुम्हाला काय सांगतं, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, एकनाथ महाराज काय सांगतात. आणि काका तर स्पष्ट सांगतात की ब्रह्मांड पंढरी सोवळी आहे खरी, तरसी निर्धारी एकच नामे. आणि म्हणून सोपान काका म्हणतात की अरे सगळं सोहळं आहे, पंढरी जे आमचं क्षेत्र आहे ते सोहळं आहे. आणि मग महाराजावर तुमचं काय असं विचारायला एखाद्याला कोणीतरी सोपान काकांना. काका म्हणतात सोपान अखंड सोहळा प्रचंड. सोपान महाराज पूर्णपणे पूर्ण वेळ सोहळे आहेत, अखंड सोहळे आहेत. न देखे वितंड हरिविण. आम्हाला सर्वत्र फक्त परमात्माच दिसतो म्हणून सगळेच सोहळे वाटतात आम्हाला. सगळी पृथ्वी सोहळे वाटते, सगळं आकाश सोहळं वाटतं. आमचं तीर्थक्षेत्र जे आहे ते सोहळं आहे. आणि म्हणून आम्ही काय 24/7 सोहळेच आहोत. आमच्यात कुणीही ओळ नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.